हिंगोलीतील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी नग्नवारी करीत थेट मुंबई गाठत मंत्रालयावर मोर्चा काढला। राज्य सरकारने केवळ आश्वासनाची खैरात देऊन शेतकऱ्यांना नागवं करत आहेत। राज्य सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखवला। काय म्हणाले पाहूया। नाही, मुळात काय झालं बघा, हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 3 वर्षापासून हिंगोली जिल्ह्यामधला जो शेतकरी हा कधी अतिवृष्टीने तर कधी दुष्काळाने पिचला गेला। सरकारने खूप मोठ्या घोषणा या ठिकाणी मुंबईतून बसून केल्या, मात्र शेतकऱ्याच्या पत्रामध्ये छदामही पडला नाही आणि शेतकऱ्यांनी जो पीक कर्ज घेतलं होतं ते पीक कर्ज आवाच्या सव्वा त्या ठिकाणी झालं। आज त्या पीक कर्जाचा बोजा आमच्या सातबाऱ्याला, आमच्या मुळाबाळाला, आमच्या घरादाराला सहन होईनासा झाला। या सरकारने निवडणुकीपूर्वी सन्माननीय देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती की आम्ही सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, पण सरकारने तसं केलं नाही। आज आम्ही उघडे झालोत, आज आम्ही नागडे झालोत, आमच्याकडे काही पर्याय उरला नाही। या सरकारने आम्हाला या ठिकाणी उघडे केले, म्हणून या ठिकाणी जे निर्णय मुंबईमधून होतात या ठिकाणी आम्ही आलोत की मायबाप सरकार की तुम्ही आम्हाला आता उघडे केले, आम्ही आता करायचं काय। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी